संजयजी, गेल्या 5 वर्षांमध्ये म्हणजे मागची 5 वर्षांची टर्म आणि आता नवीन विधानसभेची सुरू झालेली टर्म याच्यामध्ये जर सगळ्यात जास्त फुटेज कुठल्या आमदारांना घेतला असेल किंवा खाल्ला असेल तर त्यात पहिल्या दोघा-तिघांमध्ये तुम्ही असाल. म्हणजे पहिली 2.5 वर्ष तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबरच्या सत्तेत होतात. नंतर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले तेव्हा मंत्री होणार अशा स्वरूपाच्या चर्चांमुळे तुम्ही चर्चेत होतात आणि आता मंत्री झाल्यानंतर वेगवेगळ्या आरोपांमुळे तुम्ही चर्चेमध्ये आहात. तर आता संजय राऊत असं म्हणाले की याच्याचमुळे आता तुमचं मंत्रिपदही जाणार आहे. तर काय ह्या सगळ्याकडे तुम्ही काय तुमची उत्तर आहेत? हे बघा, माझं चर्चेत येणं हा काय माझा हेतूही नव्हता, त्या पद्धतीने आम्ही आमची दिशाही नव्हती. आता बॅगचा इतिहास जर पाहिला तर तुम्हाला माहिती असेल, तो उठाव, तो त्यावेळेला शिंदे साहेबाबरोबर जाणं, ते आमदार, त्यांच्यात मी पहिलं पत्र लिहिणं, नंतर मग आल्यानंतर एक जबाबदारी म्हणून प्रेसला समोर जाणं. आणि हे जेव्हा जातो ना आपण, एखादी गोष्ट फेस करायला लागतो, एखाद्या गोष्टीवर बोलायला लागतो, त्या टायमाला साहजिक आहे तुम्हाला दुश्मन हे तयार होत असतात. मी कुणाच्या विरोधात बोललो, मग तो समोरचा व्यक्ती शांत राहील का? तो बोलेलच ना, तो तुम्हाला प्रत्युत्तर देईल. आणि मग काही काळानंतर असं होतं की ह्याचाच बंदोबस्त केला पाहिजे, हा लयच जास्त बोलतोय. मग तेवढे दुश्मन आपल्याला अंगावर घ्यावं लागतात. माझ्या बाबतीत तर असं झालं, हे मी बोलतो ना चॅनलवर, तर त्याचा परिणाम असा झाला, उद्धव साहेबांनी डायरेक्ट सांगितलं जिल्ह्यातल्या सगळ्या सीट पडल्या तरी चालेल, परंतु संजय शिरसाट निवडून येता कामा नये. झालं उलट, संजय शिरसाटही निवडून आला आणि जिल्ह्यामध्ये त्यांना एकही सीट मिळाली नाही. हा त्यांचा जो युगो होता, त्या युगोच्या दृष्टिकोनातून ते पुढे वाटचाल तशीच राहिली त्यांची. स्वतःमध्ये जो काही बदल करायला पाहिजे तर त्यांच्याकडून झाला नाही. मग तुम्ही पाहत असाल टोमणे मारणे, टीका करणे, मग त्याच्यामध्ये जे काही शिंदे साहेबांच्या बरोबर जे लोक आहेत, 1 2 3 4 5 जे काही टार्गेटवर आहेत, मग त्यांना कुठेतरी आपला आणायचं, अडचणीत आणायचा प्रयत्न करायचा आणि मग त्याच्यावर चर्चा करायच्या. मग आता संजय शिरसाट अडचणीत आले, आता त्यांचं मंत्रिपद जाणार, कशासाठी? मी दरवेळेला पाहतो ना, याचा त्रास आम्हाला होतो. त्रास कशाचा होतो तुम्हाला? ह्या बातम्या आता तुम्ही ज्या पाहिल्या त्या बातम्या, आता गेल्या अधिवेशनामध्ये चाललेल्या बातम्या, या ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये तथ्य, बरं बातमी देतात आणि स्टॉप, थांबतात तिथंच. अरे त्याचा पिछा तर करा ना. एखाद्यावर एखादा आरोप करताना तुम्ही, तर त्या आरोपाचा पूर्णपणे पाठलाग केला पाहिजे आणि ते सिद्ध करून दाखवलं पाहिजे की हा माणूस असाच आहे. पण ते एक ब्रेकिंग न्यूज झाली, एक लाईन लागली, त्याच्यानंतर मग त्याच्याकडे ढुकून पाहायचं नाही. मग कशाला बोलले रे बाबा तुम्ही? मग नंतर चुकलं हे त्यांना माहिती असतं, आपण चुकीचं बोलतो हे माहिती असतं. कोणता आरोप चुकीचा होता तुमच्याबद्दलचा? तुमच्या आता असं आहे की तुमचे फोटोच आले तुमच्याबद्दलच्या, म्हणजे एक तर तुमच्या कुटुंब असं आहे की त्या फोटोच्या बद्दल तर फारच गूढ आहे की तुमच्या घरामध्ये, तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही बसलेले, समोर आता ते बॅगेमध्ये तुम्ही म्हणता कपडे होता, तुमचे विरोधक म्हणतात पैशाची पुडकी होती, ते काय होतं ते डोळे विस्फारणारं असं होतं. आता ते केलं तर तुमच्याच जवळच्या कोणीतरी तो फोटो काढला. आता मी तुम्हाला सांगतो, हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, एखाद्याच्या मागं षडयंत्र. बेडरूम मध्ये माणूस, मी तर बसलेलो होतो, तो व्हिडिओ मी ऍक्सेप्ट केला की त्या व्हिडिओ मधला मीच आहे तो. मी असं नाही म्हणलं की तो माझा व्हिडिओ नाही. बरमोडा टी शर्टवर बसलेला आहे, नेहमी बसतो. मग ते बरमोडा टी शर्टवर, शिरसाट बरमोडा टी शर्टवर, मग काय कोट पॅन्ट घालून बसतात का बेडरूम मध्ये? तो एक झाला एक पार्ट. तुम्ही तो व्हिडिओ केअरफुली पहा. तुम्ही ह्याच्यातले टेक्निकल सगळे स्मार्ट लोक आहात, एकदा तो व्हिडिओ पहा. तो कसा मॉप केलेला, ते काय AI काय असतो तो प्रकार, तो कसा केला. मला ते घर सोडून 8 महिने झालेत. किती? 8 महिने ते घर सोडून झालेली. त्याच्यापूर्वी कधीतरी तो काढलेला.